मित्रांनो, जर्मन शेफर्ड घ्यायचं असेल तर कुठून घ्यायचं? आवड फार्म. 10 मधल्या 8 लोकांना जर्मन शेफर्ड का बरं आवडतं ते तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आपण पोहोचलोय अहिल्यानगर कोपरगावच्या सगळ्यात मोठ्या जर्मन शेफर्डच्या केनलला. मित्रांनो, या ऋषी भाऊ यांचं सगळं काम जर्मन मध्ये, बसणं, झोपणं, उठणं सगळं म्हणजे सगळं जर्मन शेफर्ड. पण ऋषी भाऊची भेट घेतली, त्यांचं जर्मन शेफर्डचं काम चालू होतं. ते पपीजला ट्रेनिंग देत होते. त्यांनी आपल्याला त्यांचे रिटेन केलेले पपीज दाखवले. त्यामध्ये त्यांनी ब्लॅक जर्मन शेफर्ड हा रेअर कलर वाले रिटेन केलेले पपीज आहेत. नंतर ते आपल्याला घेऊन गेले केनलचे डॉग्स दाखवण्यासाठी आणि केनलचा पूर्ण सेटअप दाखवला त्यांनी आपल्याला. आणि त्यांचं युनिक कलेक्शन खूप सुंदर होतं, आपल्याला खूप आवडलेलं आहे. ते फक्त जर्मन नाही तर टॉय ब्रीड मध्ये देखील ते काम करतात. हा त्यांचा मीटिंगचा एरिया आहे, त्यांनी आपल्याला दाखवला. प्रेग्नेंट फिमेलचा सगळा इथं आपण सगळं मीटिंग करून फिमेल ठेवतो, ज्यामध्ये ते आपले फिमेल लोड वगैरे करून किंवा त्यांची डिलिव्हरी वगैरे त्या इथं करत असतात. हे सगळं दाखवून ऋषी भाऊ आपल्याला घेऊन जात आहे रिटेन केलेले जे डॉग्स असतात. तर बघूया ऋषी भाऊ काय सांगते आपल्याला. अँग्युलेशन वाले डॉग वापरतो. त्यांच्या पायांना प्रॉब्लेम होऊ नये किंवा त्यांचं अँग्युलेशन खराब होऊ नये, एचडीडी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून दिवसभर आपण त्यांना मोकळं सोडून देतो. ऋषी भाऊ, मी बाकीचे जर्मन पाहिले, पण तुमच्या जर्मनची एक तर शाईन आणि दुसरी गोष्ट त्यांचं अँग्युलेशन एवढं भारी कसं काय हो? तर आपण VA1 आणि V1 ब्लडच कॅरी करतो. म्हणजे त्यांचे फादर एक तर इंडियन चॅम्पियन किंवा वर्ल्ड चॅम्पियन असतो. तुमचा डॉग जर सर्टिफिकेटवाला आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही तुमच्या साईडनी सेफ क्लिअर आहात. ऋषी भाऊंनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे. पण आपण डॉग पाळतो, पण डॉग मध्ये आतापर्यंत आपल्याकडे भरपूर सारे केसेस आलेले, ते म्हणजे कॅनिन डिस्टेंपर आणि गॅस्ट्रो. हे 2 मेजर असे आजार आहे की जे वॅक्सिनेशन किंवा डिवॉर्मिंग प्रॉपर न झाल्यामुळे होत असतात. तर तुम्हाला याविषयी काही माहिती हवी असेल किंवा काही इन्क्वायरी असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. जे आजार आहे ते आपल्याला टाळता येईल आणि आपला जो फरी फ्रेंड आहे त्याची आपल्याला व्यवस्थित काळजी घेऊन त्याला आपल्यासोबत फॉरवर्ड ठेवता येईल.